हाय, हॅलो, नमस्ते. मी दीपाली. ही एक अशी गोष्ट आहे की हृदयस्पर्शी गोष्ट आहे, जी की आपल्याला शिकवते की संसारातील भांडणे घराबाहेर का जाऊ नयेत. तर ऐका पाहू. एका गावात राहुल आणि सायली नावाचे जोडपे राहत होते. त्यांचे एकमेकावर खूप प्रेम होते, पण कधी-कधी छोट्या-छोट्या गोष्टींवरून त्यांच्यात जोरदार भांडण व्हायचे. एकदा एका विषयावरून दोघांमध्ये मोठे भांडण झाले. सायली रागाच्या भरात घराबाहेर पडली आणि शेजारच्या काकूंना आपल्या पतीबद्दल तक्रार करू लागली. तिने राहुलच्या सर्व चुका आणि त्यांच्यात झालेले वाद मोठ्या उत्साहाने सांगितले. काकूनेही "हो, बरोबर आहे तुझं" म्हणत तिला अजून भडकवले. संध्याकाळी राहुल घरी आला तेव्हा त्याला जाणवले की गल्लीतील लोक त्याच्याकडे बघून कुजबूज आहेत. त्याला खूप वाईट वाटले. रात्री जेव्हा दोघांचा राग शांत झाला तेव्हा राहुलने सायलीला जवळ बोलावले आणि एक रिकामी काचेची भरणी दाखवली. राहुल म्हणाला, "सायली, हे बघ, जोपर्यंत ही भरणी बंद आहे तोपर्यंत यातील वस्तू सुरक्षित आहेत. पण एकदा का झाकण उघडले की त्यात धूळ आणि कचरा शिरतो. आपलं घरही या भरणीसारखं आहे. आपल्यातील भांडण ही आपली खाजगी गोष्ट आहे. आपण भांडलो तर आपणच पुन्हा एकत्र येऊ शकतो. पण जेव्हा तू हे बाहेर सांगतेस तेव्हा लोक मदतीपेक्षा जास्त तमाशा बघण्यात रस घेतात. लोकांच्या नजरेत आपली किंमत कमी होते आणि नाते कमकुवत होते." सायलीला आपली चूक उमजली. तिला समजले की बाहेरच्या व्यक्तीला आपली बाजू सांगून क्षणिक समाधान मिळते, पण घराची प्रतिष्ठा मात्र धुळीला मिळते. तेव्हापासून त्यांनी ठरवले की कितीही मोठे भांडण झाले तरी ते घराच्या चार भिंतींच्या आतच सोडवायचे. तात्पर्य: संसारात भांडणे होणे स्वाभाविक आहे, पण ती घराचे अब्रू असतात. ती बाहेर सांगितल्याने समस्या सुटत नाहीत. याउलट लोकांच्या चर्चेला उधाण येते आणि नात्यातील गोडवा कायमचा संपू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.